तर गुरुवारी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात प्रफुल्ल पटेलांनी जय पवारांना दिलेल्या वागणुकीच्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेलांवर थेट टीका केली। कार्यक्रमातील स्टेजवर बसताना प्रफुल्ल पटेल यांनी जय पवार यांना दुसऱ्या खुर्चीवर बसण्यासाठी सांगितलं आणि याचा व्हिडिओही समोर आलाय। यावर रोहित पवार आक्रमक झाले। स्टेजवर वागताना नीट वागा असं त्यांनी म्हटलेलं आहे। अवघा महाराष्ट्र तुम्हाला पाहतोय असा इशारा रोहित पवारांनी दिला। जय पवारांना दुसऱ्या ठिकाणी बसण्यास सांगितल्याचा मुद्दा पुढे आल्यावर रोहित पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंना सुनावलं। दरम्यान त्यांना अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, मात्र काकींना कंट्रोल करता येईल या भ्रमात राहू नका असा इशाराही रोहित पवारांनी दिला। तुम्ही तुमच्या पक्षामध्ये आज राष्ट्रीय अध्यक्ष कोण झाले तर सुनेत्रा काकी झालेले आहेत। त्याच्याबरोबर आज उपमुख्यमंत्री कोण आहेत तर सुनेत्रा काकी आहेत। त्यामुळे तिथं वागत असताना स्टेजवर आणि इतर गोष्टीमध्ये जरा सांभाळून वागा, कारण महाराष्ट्र तिथं बघतोय। एक तर महिलांचा आदर ठेवणं हे महत्वाचं आहे आणि दादांची वचक काय होती, दादांचं प्रेम कार्यकर्त्यांवर होतं, आमदारांवर होतं आणि महाराष्ट्रावर होतं। पण या जे काही 4 नेते आहेत त्यांच्या वचक तर नक्कीच दादांचा तिथं होता। अहो काल आम्ही बघत असताना किती वाईट वाटलं। जयला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कुणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्र काम करतील असा आम्हाला विश्वास आहे। पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो। त्या भाषणामध्ये एक तर महाशय असे बोलले की म्हणजे नवीन पर्व त्या ठिकाणी सुरू झाले। अजित पर्व संपणारच नाही, कारण का लोकांच्या मनामध्ये दादांप्रती प्रेम आहे आणि ही घटना घडली त्याबाबतीत शंका आहे। त्यामुळे दादांना न्याय देण्यासाठी त्या नेत्यांना जर प्रयत्न करायचा असेल तर आज ती वेळ आहे। आज FIR घेण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करा। नाही पण एक आहे की सुनेत्रा काकी या सक्षम महिला आहेत, पवार परिवाराच्या एक घटक आहेत आणि मग त्याच्यात त्या प्रेस कॉन्फरन्सेसला सुद्धा समोर जाऊ शकतात। त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात। जर कोणाला वाटत असेल की सुनेत्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत। थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो। त्यामुळे ह्या 4 जे कुठले नेते आहेत त्यांनी थोडंसं सांभाळून राहावा, सांभाळून वागा, एवढंच या ठिकाणी सांगतो।